ब्रुवन्नपि न ब्रूते गच्छन्नपि न गच्छति स्थिरीकृतात्मतत्त्वस्तु पश्यन्नपि न पश्यति. काय सांगितलं यामध्ये की स्थिरीकृत आत्मतत्व तू, जो आत्मतत्वात स्थिर झालेला आहे असा आत्मज्ञानी ब्रुवण अपि न ब्रूते, बोलत असताना देखील बोलत नाही. लोकव्यवहारामध्ये बोलत असला तरी बोलत नाही. गच्छन अपि न गच्छति, चालत असला तरी चालत नाही. पश्यन अपि न पश्यति, पाहत असला तरी पाहत नाही. म्हणजे इथं कसं पाहायचंय आता, जे मला चालण्याची हौस आहे अशा पद्धतीने चालत नाही. कित्येकांना कसं असतं, फिरायचं असतं, म्हणजे चालण्याची हौस आहे, आपले पाय व्यवस्थित राहावेत. पण आता इथं कसं आहे की चालत असताना सुद्धा गच्छनपि न गच्छति, चालत असताना सुद्धा जात नाही. म्हणजे तिथं जाणण्याचं कार्य चाललं, कारण शरीराची क्रिया मी करणारा नाही. हे तिथं काय आहे, सहसिद्ध आहे. म्हणजे एवढं त्याचं अंतरंगामध्ये चाललंय. बोलत असताना देखील बोलत नाही सांगितलं, म्हणजे बोलण्याची आसक्ती नाही. बोलावं लागतंय, ते पण काही कार्यवश. मग त्या ठिकाणी काय तू जाणतो, ही सगळी भाषा वर्गण आहे आणि मी तर ह्यापासून भिन्न. काय आहे की सर्वात जास्त कुठे, आता कोणी आपल्याला एक चापट मारली तर काय होतंय, लागते. कोणाला लागतंय, जिथं सप्तधातू आहे तिथं लागतंय. पण वैक्रिक शरीराला तर लागत पण नाही. मग कुठलं काय, तळलं काय, मारलं काय, काय केलं तरी त्यांना काहीच होत नाही की. पण परिणामात मान अपमान आहे ना. माझ्याशी असं वागतात, मला असं कुटतात, मला असं फेकतात. आपल्यावरच आता लक्षात घ्यायचं, आपल्याला मारलं तर नाही कोणी, फक्त बोललं तर काय, मला असं बोलतात. आता ह्यामध्ये आपण स्पीकरमध्ये किंवा त्या ह्याच्यात कॅसेटमध्ये आपण घातले आपले शब्द आणि त्यात कसले शब्द आले, समजा गाढव म्हटलं तर त्या कॅसेटला कुठं वाईट वाटतंय, कॅसेटला वाईट वाटत नाही, त्याने गाढव लगेच उच्चार केला. मग काय सांगितलं, का तू गाढव आहेस, तर गधा गलती को धारण करे सो गधा. मग गलती को धारण करे, त्या कॅसेटला काय, त्याला कुठं वाटते की मी कुठं चूक केली आहे, मला का म्हणतात असं, माझ्यात काही शब्द घालतात, त्याच्यात उलट शब्द घातले, आपल्यात तर शब्द पण घातले नाही, तरी सुद्धा आपण का उडतोय. काय म्हटलं, अरे जगत के अपशब्दों को करना मुझको स्वाहा. कशासाठी आलं हे, तर शब्दाचा खेळ चाललाय ना हा. तू असं बोलला म्हणून मी आता आत्महत्या करतो, किंवा बोलला नाही म्हणून आत्महत्या करतो. कुठं गोंधळ चाललाय, शब्दाचा खेळ. म्हणजे माय डार्लिंग ऐकायला मिळालं नाही म्हणून आत्महत्या, हे तर साक्षात आपण पाहिलंय. काय तिथं उलट ज्या प्रेमाने ह्याचा नाश होते ते प्रेमच नको. उलट किती द्वेष करतात, किती तिरस्कार करतात, किती अपमान करतात, त्याची मला आता सवय करून घ्यायची. म्हणजे नरकातून जाऊन आलायस ना तू, तिथे एक क्षण सुद्धा तुला कोणी प्रेम केलं नाही, आणि आता तू काय एवढा त्रास करून घेतोय की माझ्याशी चांगलं कोणच बोलत नाही, कधीच बोलत नाही. काय कारण आहे, नरकात त्याच्यापेक्षा इतकं भोगलंयस की काही सुद्धा तिथे एक क्षण सुद्धा रतिभाव नव्हता कुठं कोणाचा, एकमेकामध्ये एवढं सगळं वातावरण, आणि जागेला नाही असं शक्यच नाही. जाऊन आलायस तू, विसरलाय तो, एवढंच झालं. म्हणून नरको में ऐसी मार सही जो गुजरा जमाना भूल गया.
म्हणजे तो त्यावेळेस तिथं असताना काय होतं, नाही नाही मी आता असं करणार नाही. पिसाळलेलं कुत्रे काय होतं, चावते, जे दिसेल त्याला चावते. मग काय करतात लोक, त्याला वीर्यांत्रय कर्माचा क्षयक्षम लोकांमध्ये जास्त आहे, मनुष्यामध्ये कुत्र्यापेक्षा. पकडून सोडतात कुठेतरी, तिथून परत आलं तर मारतात, गोळी घालतात. का तर ते चावते. मग का ते चावतंय, काय केलं होतं त्यांनी असं पूर्वभावात, त्याला आम्ही काय केलं होतं, त्याने आम्हाला काय केलं, पिसाळलं का. तर त्याच्या मनात ते साठून राहिले, सारखा दंश करायला निघालाय प्रत्येक जो दिसेल त्याला. तर त्याच्या मनात काय साठून राहिलं होतं पूर्वभावात, ही मला असं करतात, ते मला तसं करतात, त्यांच्याशी मी आता असंच करेल, मी असंच वागेल, हे जे भाव केलेले. त्यामुळे आता तो काय झाला, पिसाळलेला कुत्रा. म्हणजे व्हायचंय का आपल्याला तसं, लगेच आपल्यावर बोध घ्यायचा नाही, मी असं कधी सुद्धा उट्ट काढणार नाही. लगेच आपण स्वतःमध्ये आत इतकं परिणत व्हायचंय, त्यांनी मला असं घेऊन आपटलं तरी सुद्धा मी कधीही हिंसेचे भाव करणार नाही, कधी सुद्धा त्यांना मारण्याचे भाव करणार नाही. पण अंतरंगामध्ये त्या क्षणामध्ये जो विचार आला, त्यावेळेस कुठला कर्म बंद होईल आणि परस्पर कधी कसे वैरी होतील, आणि मी असं करेल का. परत अगुप्तीबाई झालं ना, मी सिंह होऊन त्यांना खाईल काय, मी सर्प होऊन त्यांना दंश करेल काय. मी म्हणजे फक्त एवढंच नाही अगुप्तीबाई घ्यायचं, मन वचन काय नाही आपण म्हणतो काय करेल का. तर हे सगळं लगेच लक्षात घ्यायचंय, जे तुझ्या मनामध्ये क्रोध झालाय, कशाय झालेत, त्याला आता प्रतिकार करता येत नाही, फक्त सूडबुद्धी झाली आहे. आणि मग त्यावेळेस लगेच विचार करायचा, तू काय काय होणार आणि त्यांना काय काय कसा त्रास देणार, मुंगी होऊन चावणार की विंच होऊन चावणार, की अजून काय करणार, की खाणीतला दगड होऊन त्यांच्या अंगावर पडणार. किती प्रकाराने ही अशा प्रकारचा हा उदय येईल. तर मला त्यासाठी जायचं नाही, मला तर फक्त आत्मकल्याण करायचंय. आणि आत्ताच ह्या सगळ्यातनं सुटलो, पुढचा जन्म नाहीच, शरीरच नाही माझं, तर त्या कायाने मी कशाला काय करेल. ब्रुवनपी न ब्रू, का सांगितलं हे, बोलत असून सुद्धा बोलत नाही. म्हणजे ही परिणती जी बोलण्याची झाली आहे, तर तिथे सांगितलं, जर भगवंतांची स्तुती केली तर काय होतं, सुस्वर नाम कर्माची प्राप्ती होते. देव शास्त्र गुरुची स्तुती केली तर सुस्वर नाम कर्माची प्राप्ती होते. शिव्या दिल्या तर, अपशब्द बोलले तर, कठोर बोललं तर, निंदा केली तर त्याच्या विरुद्ध घ्यायचं, दुस्वर नाम कर्माची प्राप्ती. आणि मग मनुष्य आहे, मग काय म्हणतो, घोगरा आवाज कस काय येतो ह्याचा, कशाने झाला असं, सारखं काहीतरी तोंडामध्ये अपशब्द आहे, त्याचंच फळ हे असं मिळालं की आता तुझी वाणी कोणाला ऐकायला नको वाटत, लांबूनच पळून जावं वाटत. म्हणजे सर्वत्र हे समजून घेण्यासारखं आहे की आपण कुठं काय कसे विचार करतो. ह्या वाणीचा उपयोग मी वितराग वाणीसाठीच करेल, विकथेसाठी नाही. ह्या मनाचा उपयोग मी स्वपरभेद विज्ञान करण्यासाठीच करेल, अन्य संकल्प विकल्प करण्यासाठी नाही. ह्या शरीराचा उपयोग मी ध्यानासाठी करेल, स्वाध्यायासाठी करेल, सेवेसाठी करेल, अशुभासाठी नाही, विषय कशांचं पोषण करण्यासाठी नाही. म्हणून तिथं सांगितलं ब्रुवनपी न ब्रूते, म्हणजे त्यात उपयोगच नाही ना. आता बोलण्यामध्ये उपयोग कुठे लागलाय, इतकं स्वभावाकडे लागलंय की मी वाणी कशी बोललो, शब्द रचना कशी होती, अलंकारिक होती की साधी होती,
लोकांचं मनोरंजन झालं की नाही, इकडे उपयोग नाही. काय आहे फक्त ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, और नको शीतल करे आपो शीतल होय. काय सांगितलं? त्या वाणीने काय झालं? आपोआप शीतलता अशी प्रगट झाली. जे स्वतःमध्ये लय लागला आणि दुसऱ्यांना ऐकताना पण उपयोग कुठे गेला? आत्म्याकडेच गेला. कारण तीच वाणी अशी आहे की ज्यामध्ये ते वितराग वाणी ऐकताना कुठेही वैरभाव होत नाही, सगळं विसरून जातं. समोर शरणात बसल्यानंतर भगवान दिव्यध्वनी करतात आणि त्यावेळेस कोणाला सुद्धा असं आपल्या जवळ आता हा वैरी आणायशी येऊन बसलाय आणि त्याचं उट्ट काढायला इतका चांगला चान्स आहे, तो ऐकत असतानाच त्याला काहीतरी दोष करावा, त्याला काहीतरी आपण खाऊन टाकावं, हा विचार आहे का तिथल्या प्राण्यांमध्ये? अगदी शेजारी शेजारी तो येऊन बसलेले शत्रू आहेत तरी सुद्धा इतकं वैर विसरून प्रेमाने राहतात. फक्त प्राणीच नाही, मनुष्य पण. माहिती ना, चिलाती समोर शरणात जाऊन बसलाय दीक्षा घेऊन, आणि किती कार्य अभद्र केलं आणि त्याचं ताडण करण्यासाठी तो उपसरी निघालाय त्याचा पाठलाग करत, आणि बघतो तर मुनी लगेच हात जोडले. ताडण करायला आलेला स्तुती करून निघून गेला. एवढी वितरागतेची शक्ती आहे, पण आपण ते वैराग्य धारण करत नाही, तिकडे उपयोग लावत नाही. कुठल्याही कर्माचा उदय आला तर तो आमचा गुरु आहे, तो आम्हाला शिकवतोय. दुसरं कोणी शिकवू शकत नाही, तो उदय शिकवून जातो. काय शिकवतो? काय? भर तारुण्यात असाध्य रोग झालाय, त्या उदयाने शिकवलं. आता तुला ह्या तारुण्यातच निघून जावं लागणार आहे, सिग्नल मिळाला, कर आत्मकल्याण आता. मग त्यावेळेसची परिणती काय? एरवी जर कोणी सांगितलं असतं की घे दीक्षा, कर आत्मकल्याण आणि काही अर्थ नाही, काही सार नाही, तरी तो भोगात रमलेला बाहेर पडत नाही. भावदेवाचं उदाहरण सर्वांना माहिती. तसं काय तेवढा जबरदस्त टोला बसला नाही त्यांना की पत्नीचा विचार करू नये मुनी दीक्षा घेऊन सुद्धा. कारण का तर म्हटलंय त्यांनी होणार आहे मुनी, आणि म्हणून झाला मुनी. पण आत भाव कोणते पडले? भोगाचेच, पत्नीचा विचार. पण आता हे काय, मुनी होऊन सुद्धा तो विचार बाहेरचा करतो, भोगाचा करतो. पूर्वीच्या पुण्याच्या उदयात हे कोणालाही काही लक्षात येत नाही की हे खरे मुनी आहेत की खोटे मुनी आहेत, त्यांना भोगाचे विचार आहेत की स्वभावाचे विचार आहेत. पुण्याच्या उदयात ते सगळं झाकलं गेलं आणि त्यांना त्याचं काही असं काही मिळालं नाही, कोणाकडून काही टोला. पण जेव्हा उदय आला तेव्हा काय झालं? हैराण झालं. पुढच्या भवामध्ये प्रत्येक भवात इतके भाव उत्कृष्ट स्वभावाला जाणण्याचे, दीक्षा घेण्याचे, तितकं त्यांना अंतराय कर्म येऊ लागले. मग तो त्यांचा गुरु झाला. म्हणजे त्यावेळेस जाणतात, अरे मी काय केलं असं, एवढं अंतराय कसं केलं, वीर्यांतराय काय केलं असं. आत्ताच दीक्षा घेण्याचे भाव, घर सोडण्याचे भाव घरातले लोक बांधून ठेवतात, म्हणजे सोडत नाहीत बाहेर. अगदी ज्या भवात मोक्षाला जाणार आहेत त्या भवात सुद्धा ही दुर्दशा. 4 मुलींशी, 1 मुलीशी नसून 4 मुलींशी विवाह करण्याचा प्रसंग प्राप्त झालाय की किंचित मात्रही त्यांच्या हृदयात हे प्रविष्ट होत नाही, आणि तरी सुद्धा हा कसा प्रसंग प्राप्त. म्हणजे नको असलेलं सुद्धा कसं बेततंय. उदय भोगत नाही हे ठीक आहे, सम्यक दृष्टी ज्ञानी आहे, त्याला भोगत नाही म्हणून सांगितलं ब्रुवनपी न ब्रुते.
तीर्थंकर दीक्षा घेतली की मौनच असतात, पण आम्ही बोलतोय. गृहनपी न कृते, औदैक भाव केले, औदैक भावाचं फळ आहे. अंतरंगात टोचते. तू तर फक्त साधना कर, स्वभावात राहा, न्यायिक राहा, ह्याला सोडून दुसरं काही प्रयोजन नाही. कर्तृत्व घेऊ नको, की एवढं सांगितल्यावर त्यांना अंतरंगामध्ये चांगली दृढता वाढेल, धर्म करतील. धर्म करणारे त्यांची परिणती आहे, ते बघून सुद्धा करतील. सांगावंच लागण्याची गरज नाही. पण सांगण्याचा विचार काला, बोलण्याचा विचार काला, चालण्याचा विचार काला, पाहण्याचा विचार आला. पश्यनपी न पश्यती म्हटलं. मग काय पाहतो तू? वस्तू व्यवस्था. ते सुद्धा स्वर्गातले सगळे देव अवलोकन करतायत. काय बघायचं, सभा भरली आहे, तत्वज्ञान चाललंय, सगळं जाणतायत अवधी ज्ञानात. पण एवढा खेद आहे त्यांना. अरे रे, एवढेसे जीव, केवढी मोठी नगरी, आणि किती जीव येऊन बसले तिथं, बघतायत ते सुद्धा. एवढ्यानंच फक्त शांती पाहिजे का, सुख पाहिजे का, बाकीच्यांना दुःखात राहायचंय का? जाणतायत ते सगळं कर्माचं फळ. कसे लोक नाना प्रकारचे, आणि त्यांना सगळं हे उपलब्ध असताना ते तिथं धाव घेत नाही. आणि आम्ही धड पडतोय. त्यांना काय विचार येतोय? अरे मी असतो तर लगे साक्षात मुनी झालो असतो. इतकं त्या देवांचे भाव हे होत आहेत. आणि हे सगळे का वेळ घालवत आहेत मनुष्य असून सुद्धा? तळमळ त्यांच्या अंतरंगात. म्हणजे काय आहे की किंमत वाटत नाही आपल्याला, की आपल्या आत्म्याची आपण किंमत करा. आपल्याला हे वाटलं पाहिजे की मी अंतरंगात स्वतःमध्ये परिणत झालो तरच मला शांती मिळणार आहे, अन्यथा नाही. म्हणजे एखादं काहीतरी आता म्हणतो ना, काय आहे ते कमी किमतीत देतात, त्याला काय सेल लागलं म्हणतात. सेल लागलं कळल्यावर किती गर्दी असते तिथं, किती प्रकारचे लोक येतात, नंबर लावतात. इथं तर नंबर न लावता तत्वज्ञान मिळतं. केवढं मोठं सेल आहे. अगदी तिथं थोडे तरी पैसे भरावे लागतील, इथं काहीच भरावं लागत नाही. फक्त स्वतःची परिणती निर्मळ करायची आहे, आणि एवढं त्याच्यातनं फायदा होणार. पण फायदाच न कोणता वाटतोय? किती वस्तू मिळणार, एवढी निम्म्या किमतीने मिळणार, लवकरात लवकर. किती घरात अडचण असेल, काम असेल, ते सगळं सोडून तिथं जाऊन पोहोचणार. पण तत्वज्ञानाला नाही. म्हणतो ना की आंख फुटी विवेक की कहा करे जगदीश. काय सांगितलं? आग फुटी विवेक की कहा करे जगदीश. नाचनियों को 300 मनी राम को 20. काय सांगितलं की त्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता, आणि एका पंडिताला बोलवलेलं होतं प्रवचनला. मग खूप वाहवा केली. एवढं खूप छान प्रवचन, खूप छान प्रवचन, अगदी सगळं तोंड भरून स्तुती करत होते. खूप लोक लुटून येत होते. पण आता त्यांचे परिणाम कळले ना शेवटच्या दिवशी. मग त्या पंडिताला वाटलं की खरंच लोकांच्या मध्ये किती जागृती झाली, लोकांना किती धर्म कळालाय, खूप चांगलं झालं. त्यांना त्यातच आनंद वाटत होता. पण शेवटच्या दिवशी कार्यक्रम काय ठेवलाय ह्यांना माहीतच नाही. पंडितांना कोणता कार्यक्रम ठेवला? नृत्य, गायन वगैरे ह्याचा कार्यक्रम, मनोरंजन. आता एवढे दिवस, 7 दिवस सप्ताहाचे काय असतील ते भरपूर झालं धर्म. आता शेवटच्या दिवशी खूप लोक भरघोस येतील, आणि ह्यांचा समारंभ करताना, निरोप समारंभ करताना
हा एक शेवटचा कार्यक्रम. काय कळलं पहा. मग तिथं काय झालंय, नृत्य गायन चालू झालंय. ह्यांचं नुकतंच समारंभ करून त्यांना काही 20 रुपये दिले. सांगितलं ना, नाचनियों को 300, मनीराम को 20. मनीराम म्हणजे उपदेश देणाऱ्याला 20 रुपये आणि नाचणारीला 300 रुपये. मग सांगितलं इतकी वाहवा चालली होती तिथं. आता एवढं नृत्य वगैरे सगळं करत असताना आणि ते पंडितांना कुठलं स्थान आहे, कुठं बसले, तर त्यांना जायचं होतं. त्यांना कशाला ह्या कार्यक्रमात अडकाय. ते उठले, निघायला लागले, तर सगळ्यांनी त्यांच्या डोक्यात टपरी घालून खाली बसवलं. बसा, आम्हाला दिसत नाही, कोण आहे मध्ये आले. गेले पंडित पण विसरून मध्येच, आणि त्यांच्या डोक्यात टपरी बसली की. शेवटी त्यांना वाटलं एवढ्या गर्दीत ना आपल्याला जाता येणार नाही, कोणतरी आपल्याला तुडवल, काहीतरी करेल. शेवटी त्यांना त्यात बसावं लागलं, अडकावं लागलं. आणि सगळं बघितलं, काय लोकांचं कुठपर्यंत लेवल आहे, काय चाललंय. तसं या ठिकाणी ही आपली परिणती कुठं आपण जास्त किंमत देतोय, तर जिथं आपल्याला शो आहे, जिथं आपल्याला मनोरंजन होत आहे, जिथं आपल्याला आवडतंय, रुची आहे, त्या ठिकाणी भरघोस योगदान चाललंय. मन, वचन, काय, तन, धन, मन सगळं काय बघतं, पण स्वतःला जाणण्यासाठी काहीच नाही. जसं ते समयसार जिनवानी आणून दिली त्यांना. कोणाला काय त्यांचं नाव, हा, श्रीमद राजचंद्रजींना. तर त्यावेळेस त्यांनी त्याची काय किंमत करावी. रत्न पारखेचं दुकान, म्हणजे जवाहीर, सगळे हिरे मानके वगैरे, मग घेतलं. जेवढं आपल्या ओंजळीत येईल तेवढं घेतलं. ते समयसार देणाऱ्याला भेट म्हणून दिलं. मोजमाप नाही काही. तर म्हटले फुल ना फुलाची पाकळी मी ह्या समयसारची किंमत करू शकत. हे सुद्धा मी काहीच दिलं नाही. म्हणजे ते फक्त शास्त्र देणाऱ्याला एवढा सन्मान केला. सांगणाऱ्याला काय केलं पाहिजे, नाहीच काय. तेवढंही आपल्याला आत्म्याची रुची नाही, न्यायिकता नाही तेवढी. त्यामुळे अजून आपल्याला त्याची किंमत कळली. नरकात गेल्यावर ते किती हापापलेले आहेत. उपदेश मिळेल 3ऱ्या नरकापर्यंतच मिळतं. आणि रावण आणि लक्ष्मण म्हणतात किती भाग्यवान आहे सीता, फायदा करून घेतलाय ह्या पर्यायाचा, आणि ती स्वर्गात देव झाली आहे. पण आता मला वारंवार सांगायला आलं पाहिजे. धर्मोपदेश येणार का वारंवार? एकदाच येण्याचा विकल्प आला, ते सुद्धा सांगितलं भ्रुवनपि न वृत्ते. जो आत रमलेला आहे सम्यक दृष्टी, परत तो कशाला वारंवार विकल्प करतोय. आणि जो मिथ्या दृष्टी आहे तो खेळ करण्यामध्ये, क्रीडा करण्यामध्ये रमलाय. 2 प्रकार आहेत तिथं. मिथ्या दृष्टी ते कुतूहलमध्ये रमलेत, सम्यक दृष्टी ते आपल्यामध्ये आहे. त्यामुळं कोणी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतच नाही की तुमचं हे बरोबर आहे, तुम्ही करताय. प्रोत्साहन द्यायला पण कोण येत नाही. जाऊ दे, संकट निवारण करायला नाही आलं तर, पण आमच्या तत्वज्ञानाला प्रोत्साहन तरी द्यावं, आणखीन धर्मामध्ये दृढ बुद्धी होईल असं म्हणून. कशाला दुसऱ्यावर प्रामाण्य? तुला तुझी अनुभूती झालीये, निराकुल जगतोयस, तर तू स्वतःमध्ये परिणत होऊन स्वतःमध्ये राहा. काय होईल? ह्या कुशल परिणतीने आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाच्या हातात नाही. सगळं काही तुला शरण, आत्मा तुझाच आहे. तू पुरुषार्थ आत्ता करशील, परिणतीने तू स्वतः सुधारशील. दुसरं कोणी तुला काही करणार आहे. हा रोग झालेला कळाला, तुझी परिणती काय झाली, त्यावर हे सगळं तू सुटणार की बांधणार हे विचारणं लक्षात. परिणती काय आहे? मी तर निरामय स्वरूपी आहे. मला शरीरच नाहीये. चिंता कशाची, भय कशाची? कुठला श्लोक सांगितला आहे? न मे व्याधीर कुतो व्यथा. काय सांगितलं होतं? न मे व्याधीर कुतो व्यथा. मला व्याधीच नाही तर व्यथा कशी? न मे मृत्यू कुतो भीती. मला मरणच नाही तर भीती कशाची?
म्हणजे अशी परिणती झाली तर रोग आहे कळाला तर मला व्याधीच नाही तर व्यथा कसली, मला पीडाच नाही आणि मृत्यूच नाही मला तर भीती कशाची. अंतरंगामध्ये अनंत बल प्रगट करून धैर्याने तो जगतोय आणि म्हणून त्याला किंचित मात्रही भय नाही. ही परिणती ज्याची झाली आता लाखो वर्षोतक जीवूया मृत्यू आजही आजा. काय इतके अनंत काळ घालवलेस, त्यावेळेस किडा मुंगीच्या पर्यंत गेला, असा जन्म झाला की असा पाय पडला तुझ्या अंगावर, तिथंच किती वेळा चिरडला गेलायस आणि आता मनुष्यभावात तुला काय राखून ठेवायचं चाललंय की नाही आता चांगलं व्हायला पाहिजे, रोग बरा व्हायला पाहिजे, मग मी धर्म जास्त करील. कशासाठी म्हणतो? धर्म जास्त करील. धर्म जास्त करील म्हणजे मी धर्मातच वेळ घालवील जर मी जगलो तर, असं म्हणतोय. म्हणजे जगलो तर म्हणजे जीविताशा अतिचार झाला असेल लेखनाचा. जीविताशा, मरणाशा, मरणाशंसा, त्यानंतर निदान आणि मित्रानुराग. मित्रानुराग म्हणजे कोणी आपले सगळे बंधू बांधव वगैरे किंवा मित्र स्नेही लोक ते आठवत आहेत, त्यांना सोडून कसं जाणार. आणि एक पाचवा कोणता राहिला? सुखानुभव. सगळं आठवते पडल्या पडल्या अंथरुणावर. काय ध्यान करायचं सोडून, आत्मा ध्येय विषय घ्यायचा सोडून काय म्हणतोय, कसं मी लहानपणी होतो, माझे आई वडील मला कसे सांभाळत होते, मी कसं गाडीत फिरत होतो, मग मला किती ते खाऊ घालत होते, किती कोडकौतुक करत होते, कपडे घालत होते, दागिने घालत होते, सगळं तू सुखानुबंध आठवून विचार करतोय मला इथंच राहायचं, मला जायचं. हे शरीर परद्रव्य आहे, आयु परद्रव्य आहे, श्वासोच्छ्वास परद्रव्य आहे, पुद्गल आहे आणि त्या 10 प्राणाला तू टिकवायला निघालायस पण तू त्याला टिकवू शकत नाही. म्हणून सांगितलं 62 नंबरची गाथा, त्याची टीका लगेच आठवेल. वर्णादी तादात्म्य पुद्गला हा प्रथयंती. ते पुद्गल कोणाची प्रसिद्धी करतात? वर्णाधिकाशी तादात्म्य स्वरूप आहे ते आपल्या स्वरूपाची प्रसिद्धी करतात. आणि तू सुद्धा श्वासोच्छ्वास टिकवायला निघालाय म्हणजे तू सुद्धा पुद्गलाची प्रसिद्धी करायला निघाला. चेतन असून अचेतनेची प्रसिद्धी करायला निघालाय. म्हणून हे सगळं बोलणं, पाहणं, चालणं वगैरे ह्या ज्या क्रिया घेतल्यात ह्या श्लोकामध्ये, ह्या सगळ्या पुद्गलाच्या आहेत. म्हणून सांगितलं मी बोलणारा नाही, जाणणारा मात्र आहे. काय झालं म्हणजे जसं सांगितलं दीप राग आळवला तर काय झालं? दिवे पेटले. आणि मल्हार राग आळवला तर पाऊस पडला, दाह संपला. मग आता मला कुठला राग आळवायचा आहे? पाऊस पण पाडायचा नाही आणि दिवे पण पेटवायचे नाही. तर आपला राग आहे वीत राग, म्हणजे रागच निघून गेलेला. म्हणजे स्वभावात राहिलो तर शुद्धोपयोगाची परिणती प्रगट झाली. म्हणजे या ठिकाणी अतिंद्रिय आनंद निराकुल जीवन जगू लागलं. मग ते शब्दाच्या अतीत आहे. मल्हार राग वगैरे सगळे शब्द आहेत आणि त्या शब्दाने असं घडलं. म्हणतो इकडं काय बोलले की तिकडं ते लगेच प्रतिसाद उमटले आणि काय चांगलं वाईट सगळं घडलं. एक उदाहरण एकदा सांगितलं होतं की त्यांनी काय झालं, फोनवर तेवढ्या लांबून ते बोलले इकडं आणि काय बोलले काहीच माहित नाही, दोघांनाच माहिती. आणि लगेच पेटवूनच घेतलं, झालं त्यांचं मरणच झालं. आणि धर्माचंच आहे, धर्माचं बोलतात. भर रात्री 12 वाजता हे सगळे प्रकरण घडलेलं. त्यांच्या घरातल्यांनी का दुर्लक्ष केलं तर धार्मिक बोलतात, कशाला लक्ष द्यायचे. मग घटना काय घडली, कशामुळे झालं हे? शब्दाने. म्हणून सांगितलं अरे जगत के अपशब्दों को करना मुझको स्वाहा. म्हणजे सहनशीलता. कसलाही शब्द ऐकला तर आत्महत्या करण्याची गरज काय?
त्या शब्दावर तुझा आनंद गुण अवलंबून आहे का, तुझं अस्तित्व अवलंबून आहे का? हा अभ्यास करायला पाहिजे. मी शब्दाच्या अतीत, मी अशब्द स्वरूपी आहे. सहज परिणती अंतरंगातली इतकी उत्कृष्ट झाली आणि आपोआपच त्या ठिकाणी काय घडलं, सहज जेवढे आपले अज्ञान अवस्थेत, मोह अवस्थेत, रागद्वेष अवस्थेत जे जे काही कर्मबंध झाले होते ते कसे गळून पडले कळणार सुद्धा नाही. हे स्वतःच्या परिणतीने घडते. आपल्याला वाटतं दुसऱ्याच्या नाही. जेवढी परिणामामध्ये शांती तेवढा आपोआप निराकुल, जेवढं परिणामामध्ये खळबळ तेवढी आपोआप चंचल. म्हणून खळबळ होणार नाही ही पहिली काळजी. काही झालं तरी एकदम स्थित, म्हणून ते सांगितलं ना की डॉक्टर म्हणजे वैज्ञानिक लोकांनी शोध घेण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काय केलं, त्याला खूप चांगले वचन बोलले आणि मग त्याच्या जठराचा फोटो काढला. खूप आल्हादित असताना काढला तर जठर एकदम प्रफुल्लित, व्यवस्थित. आणि थोड्या वेळाने काय केलं, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली, काहीतरी बदनाम केलं. नंतर तो असाच आहे तसाच आहे म्हणून खूप त्याचं इतकी निंदा केली. ते ऐकलं की आत इतकी त्याचं क्षुब्धता एवढी झालेली आहे. आणि त्यानंतर मग त्याचा फोटो काढला जठराचा, तर ते जठर पूर्वीपेक्षा मोठं झालं. म्हणजे ह्याच्यातनं लक्षात काय येतंय, आतले परिणाम कसे लगेच त्या शब्दाने खळबळीत होतात. मी सांगितलं, बोलत असताना सुद्धा मी बोलणारा नाही, ऐकत असताना सुद्धा मी ऐकणारा नाही, फक्त जाणणारा मात्र आहे. असं जर ग्रहण केलं तर कधी सुद्धा आपल्याला दुःख होणार नाही, आकुलता होणार नाही. ऐकेल तर काय ऐकेल, जिनवाणी. आणि ती जिनवाणी ऐकताना भावश्रुत करेल. आपलं भावश्रुत कोणते चाललंय, त्यांनीच मला असं बोललं होतं ना, त्याला पाहिलं की लगेच आठवतो तो शब्द. भावश्रुत किती झालं लगेच, म्हणजे ते शब्द विसरून गेला ना. मग आम्हाला ते विसरून हे लक्षात ठेवायचं. झाला का पाठ, ब्रुवनपि न ब्रुते गच्छनपि न गच्छति स्थिरीकृतात्मतत्वस्तु पश्यनपि न पश्यति. म्हणजे आत्मतत्वामध्ये जो स्थित राहिलेला आहे त्याची ही सगळी अवस्था सहज प्रगट होते. म्हणून स्वरूपाला जाणणं अत्यंत आवश्यक.